श्रीरस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती। शहरातील विविध नागरी समस्यांची गांभीर्याने दखल घेत महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज समाचार चौक ते कन्ना चौक परिसर तसेच जोडबसवण्णा चौकातील जमखंडी पुलाजवळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या। समाचार चौक ते कन्ना चौक दरम्यान टाकण्यात आलेल्या अंडरग्राउंड लाईट केबलवरील युटिलिटी चेंबरची दुरावस्था लक्षात घेऊन आयुक्तांनी पाहणी केली। अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली किंवा योग्यरित्या बसवलेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे। याबाबत प्रभागातील नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले होते। त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व चेंबर दुरुस्त करण्याचे आदेश दिले। कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। तसेच नागरिकांनी तक्रारी थेट महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले। यानंतर आयुक्तांनी कन्ना चौक विणकर बाग परिसराची पाहणी केली। येथे नव्याने उभारण्यात आलेले आकांक्षी शौचालय लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश देण्यात आले। या शौचालयातील मुतारी सर्वांसाठी मोफत उपलब्ध राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले। उघड्यावर जाण्याची प्रथा थांबवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। विणकर बागेतील बंद असलेले वाचनालय पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्देश देत बागेची स्वच्छता आणि देखभाल करण्यास सांगितले। तसेच परिसरात उभ्या असलेल्या घनकचरा विभागाच्या आरसी गाड्या लवकरच भंगारात काढून जागा स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले। त्यानंतर जोडबसवण्णा चौकातील जमखंडी पुलाजवळील नाल्याची पाहणी करत आयुक्तांनी नाल्यातील खच्चीकरण आणि पावसाळ्यात होणारी तुंबण लक्षात घेऊन पारंपरिक पाईपऐवजी बॉक्स कल्वर्ट पद्धतीने नवीन पूल उभारण्याचे निर्देश देण्यात आले। यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहून कचरा अडकणार नाही आणि परिसरातील दुर्गंधी व अस्वच्छता कमी होण्यास मदत होईल। या कामासाठी आमदार निधीतून तरतूद उपलब्ध असून निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच कामादरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले। या पाहणी दौऱ्यावेळी प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील, एमआयएम पक्षाच्या नेत्या तथा नगरसेविका वाहिदा बानो शेख, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, बिपिन धुम्मा, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंड, कनिष्ठ अभियंता श्रीदेवी गुत्ती, आरोग्य निरीक्षक धनशेट्टी यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। श्रीरस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।